तर हे पीठ इथे जे दिसतंय ना त्याच्यासाठी 4 वाटी तांदूळ घेतलाय। गावठी जो तांदूळ येतो किंवा कुठलाही तुमचा तांदूळ जो असतो नॉर्मली जो डोशासाठी आपण नॉर्मली वापरला जातो तो आहे। तर तो घेतलेला होता 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ। दोन्हीही वेगवेगळं धुवायचं आहे आणि जोपर्यंत चांगलं पाणी येत नाही तोपर्यंत धुवायचं आहे। ते दोन्ही तुम्ही धुवून ठेवलं। त्याच्यानंतर उडदाच्या जी डाळ आहे ती 4-5 वेळा धुतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणा टाकून ते भिजत ठेवायचं आहे। आणि इथे तांदूळ 4 वाटी चांगले धुवून स्वच्छ भिजत ठेवायचे आहेत। हे तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचं आहे, ठीक आहे। सकाळी उठल्यानंतर त्याचं वेगवेगळं पीठ तुम्हाला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मग ते जे वाटलेले आहेत आपले तांदूळ म्हणा किंवा उडदाची डाळ म्हणा आणि ती एकत्र करून घ्यायचं आहे। आणि ते एकत्र वाटलेलं पीठ आहे ते पीठ येण्यासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। आता हे जे 12:30 वाजता जे दुपारी ठेवलं ते 6 पर्यंत पीठ आलं म्हणजे त्याची क्वांटिटी ऑलमोस्ट डबल होते, ठीक आहे। आणि जेव्हा तुम्ही डोसे करायला घ्याल त्यावेळेला तेव्हा अंदाजानुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून डोसे काढायला सुरुवात करायची। तर आपण इथे जन्माष्टमीसाठी जे डोसे बनवले जातात ते बनवतोय। तर इथे पहिल्यांदा तेलामध्ये कांदा घेतलाय मी आणि त्याने पूर्णपणे तव्याला लावून घ्यायचं म्हणजे तुमचे डोसे चिकटणार नाही, ठीक आहे। डोसे करताना गॅस सेमवरती आणायचा, कमी ठेवलेला आहे मी गॅस। आता हे पीठ आहे डोशाचं, हे 1.5 चमचा पीठ घेतलंय मी। आता गॅस थोडा मोठा करायचा, जसं आपण डोसा टाकतो ना तसा गॅस मोठा। इथे एवढे मी काढलेले आहेत, बघू शकता। हा जन्माष्टमी स्पेशल आंबोळी म्हणतात ॲक्च्युली। या साईडने झालेली आहे, आपण दुसऱ्या साईडने करून घेऊ। थोडा मोठाच ठेवलाय मी। चारी बाजूने त्याला सोडवून घ्यायचा। झालं आहे।